नमस्कार. आजपासून आपण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट यावर एक सिरीज स्टार्ट करणार आहोत. त्यामधला आज आपला पहिला व्हिडिओ आहे. बरं, ह्या सिरीजमध्ये आपण नेमकं काय काय बघणार आहोत आधी हे समजून घ्या. तर याच्यामध्ये बघणार आहोत की नेमकं युनेस्कोज वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे नेमकं काय असतं, हे दर्जा देणारी ऑर्गनायझेशन्स कोणती असते, मग युनेस्कोविषयी आपण थोडंसं इन डिटेल बघणार आहोत, त्याचं हेडक्वार्टर. त्यानंतर जागतिक वारसास्थळं संपूर्ण जगात वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून किती स्थळांना मान्यता आहे, त्याच्यातली कल्चरल किती, नॅचरल किती आणि मिक्स्ड किती. त्याच्यानंतर हीच परिस्थिती आपण भारताच्या लेवलला बघणार आहोत आणि पुन्हा हीच परिस्थिती आपण महाराष्ट्राच्या लेवलला बघणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण इनडेप्थ सगळं बघणार आहोत. त्यानंतर टँजिबल वर्ल्ड हेरिटेज साईट आणि इनटँजिबल वर्ल्ड हेरिटेज साईट या दोघांमधला बेसिक फरक बघणार आहोत. त्यानंतर कोणत्या राज्यात, भारतातही कोणत्या राज्यात सर्वाधिक जागतिक वारसा स्थळं आहेत, कोणत्या राज्यात कोणती जागतिक वारसा स्थळं आहेत, किती जागतिक वारसा स्थळं आहेत, हे पण आपण ट्रिक्सच्या स्वरूपात स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यामुळे ही सिरीज शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तर असणार आहे, पण याच्यात व्हिडिओज खूप येणार आहेत, कारण आपण थोड्या थोड्या गोष्टींमध्ये हे सगळं कंप्लीट करणार आहोत. तर आजचा आपला पहिला भाग आहे. यामध्ये आज आपण काय बघायचं, तर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे नेमकं काय. तर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे युनेस्कोने भौगोलिक, सांस्कृतिक, नैसर्गिक किंवा ऐतिहासिकदृष्ट्या उत्कृष्ट असलेलं ठिकाण म्हणून मान्यता दिलेलं ते एक ठिकाण असतं. ठीक आहे, हे 4 शब्द नीट लक्षात ठेवा. त्यानंतर ते जे स्थळं असतात त्या स्थळांना उत्कृष्ट वैश्विक मूल्य प्राप्त झालेलं असतं आणि युनेस्कोद्वारा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना कायदेशीर संरक्षण पण प्रदान करण्यात आलेलं असतं. तर आजचं आपलं जे लेक्चर होतं, म्हणजे जो शॉर्ट व्हिडिओ होता, तो फक्त इंट्रोडक्टरी होता. त्यामध्ये आपण काय बघितलं की युनेस्कोज वर्ल्ड हेरिटेज साईटची डेफिनेशन बघितली, त्यांना कोणते मूल्य किंवा उत्कृष्ट वैश्विक मूल्य प्राप्त झालेलं असतं आणि कायदेशीर संरक्षण पण आंतरराष्ट्रीय स्तरावर युनेस्कोने त्यांना प्रदान केलेलं असतं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट बारकाव्यानिशी बघत जाणार आहोत. धन्यवाद.